नमस्कार सर्व गोड ताई दादांना चिमुकल्यांना सर्व थोरा मोठ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्या मंदिरामध्ये आम्ही महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी सर्व फॅमिली मिळून जाणार आहोत। तिकडे आरती सुद्धा होणार आहे। तर इकडे बघू शकता सर्व मैत्रिणी मिळून आम्ही मंदिराजवळ आलेलो आहोत। आता मंदिराच्या बाहेर पूर्ण जे कीर्तन आहे, जे देवाची गाणी आहेत त्याचा आवाज येत आहे बघू शकता। तर इकडे मंदिराची एंट्री आहे। इकडे बघू शकता मंदिराच्या बाहेर सर्व लेडीजांना थोडंसं बसण्यासाठी चेअर्स वगैरे लावलेले आहेत। आतमध्ये आता आम्ही अगोदर पूजा करून घेणार आहोत। पूजा झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये कीर्तन सुद्धा होणार आहे आणि आरती सुद्धा होणार आहे। तर इकडे बघू शकता मंदिराचा आजचा महाशिवरात्रीचा थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते। किती छान असं आमचं मंदिर आहे। इकडे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे। तर इथे आज सर्व फॅमिली मिळून पूजा करणार आहोत। भरपूर अशा ताई अजून येणार आहेत। आम्ही थोडं लवकर आलेलो आहेत कारण लहान मुलं आहेत सोबत, तर लहान मुलांना सांभाळून पूजा करण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच। म्हटलं अगोदर थोडं लवकरच आपण जावावं। तर इकडे सर्वांनी ही बघू शकता पूजेसाठी सुरुवात केलेली आहे। ही महादेवाची पिंड आहे। इथे बघू शकता शिवलिंग आहे। इथे आज आम्ही सर्व लेडीज मिळून पूजा करणार आहोत। मंदिरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं आणि महाशिवरात्री आज होती। तर महाशिवरात्री दिवशी तर इतकं छान वाटतं ना मंदिरामध्ये, कारण आजच्याच दिवशी शिव शंकर आणि पार्वती यांचा विवाह झालेला होता। पार्वती मातेनं शंकरासाठी खूप वाट पाहिली होती। वाट पाहून इतकं त्यांनी तपस्या केली होती की त्यांना शिव शंकर महादेव यांच्यासोबत विवाह करायचा होता। पृथ्वीवरती पहिला प्रेमविवाह झालेला आहे तो म्हणजे शिवशंकर पार्वती मातेचा झालेला आहे। तर इकडे बघू शकता सर्व मैत्रिणींनी मिळून इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे। जी महादेवाची पिंड आहे त्याला छान असं सगळ्यांनी अभिषेक वगैरे केलेला आहे। इकडे बघू शकता प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते। आमच्यासोबत थोड्या बिहारच्या, यूपी साईडच्या, हरियाणाच्या लेडीजसुद्धा आहेत। त्यांच्याकडे सुद्धा खूप वेगळी प्रथा आहे। आपल्याकडे बेलपत्र आणि अभिषेक केला जातो, बेलपत्र वाहून, आणि मेन म्हणजे जे जास्वंदाचं फूल असतं ते शंकराला वाहिलं जातं। तर पांढऱ्या रंगाचे जे फुलं असतील ती जास्त करून आपण देवाला वाहतो। तर इकडे या गाजर, बोरं हे सुद्धा वाहतात। ही बिहार साईडची परंपरा आहे। आपल्याकडे असं कोण इतकं बोरं गाजर वगैरे नाही ठेवत। आपण फक्त जे बेलपत्र, अभिषेक आणि जी पांढऱ्या रंगाची फुलं आहेत तेच आपण देवाला वाहतो आणि छान असा अभिषेक करून पूजा करून घेतो। तर इकडे सर्व मैत्रिणींनी आम्ही खूप छान अशी पूजा इथे करून घेतलेली आहे। सर्व लेडीज थोड्या थोड्या येत आहेत। पाठीमागं बघू शकता थोड्या आमची पूजा झाल्याच्या नंतर करण्यासाठी इथे थांबलेल्या आहेत। आमच्यासोबत बऱ्याच ताईंची लहान मुलं होती त्यामुळे थोडासा पूजेला आम्हाला वेळ लागला, पण खूप छान अशी आमची इथे पूजा आम्ही करून घेतलेली आहे। खूप छान वाटलं आज मंदिरामध्ये। पूजा झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये आरतीसुद्धा होणार होती आणि कीर्तनसुद्धा होणार होतं। तर मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मैत्रिणींनो, आमची पूजा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हीही महाशिवरात्रीची जी पूजा आहे ती कशी केली तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर इकडे आम्हा सर्व मैत्रिणींची, फॅमिलींची
पूजा करून इकडे झालेली आहे। सर्वांना आम्ही हळदी कुंकू वगैरे देऊन इकडे मंदिराकडे आलेलो आहोत। तर इकडे सर्वांना जे आरतीचं पुस्तक असतं ते वाटलेलं आहे। सर्वांना आरती ते म्हणायची आहे। तर इकडे बघू शकता जो शंख आहे त्याचा आवाज बघू शकता, कानांवरती पडल्यानंतर इतकं छान वाटतं ना। तर इकडे तुम्हाला थोडासा मंदिरामधील व्ह्यू दाखवते। ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यावेळी इतक्या ताई आल्या नव्हत्या, आता सर्व ताई आलेल्या आहेत। बघू शकता ह्या सर्व आमच्या फौजी फॅमिली आहेत। सगळ्या एकत्र येऊन आम्ही अशी मंदिरामध्ये येऊन प्रत्येक वेळी पूजा करतच असतो। तुम्ही माझे भरपूर असे पूजेचे मंदिरातील व्हिडिओ बघितलेच असतील। इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा अजून ताईंची पूजा सुरू आहे। तर इकडे आरती वगैरे छान झालेली आहे। याच्यानंतर सगळ्यांनी आरती घेतलेली आहे। आरती घेऊन झाल्याच्या नंतर बघू शकता सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतलेला आहे। जे पंचामृत असतं तो प्रसाद। त्याच्यानंतर आज महाशिवरात्री असल्यामुळं सगळ्यांचे उपवास आहेत, तर फळांचा प्रसाद सुद्धा वाटला जातो। तर सगळ्यांनी इकडे आरती वगैरे घेतलेली आहे। बघू शकता खूप छान वाटलं आज मंदिरामध्ये आल्याच्या नंतर। इकडे थोडासा मी तुम्हाला सर्व ताईंचा व्ह्यू दाखवते। आम्ही प्रसाद वगैरे घेऊन म्हटलं आता घरी जायला निघायचं आहे, थोडासा व्हिडिओ शूट करावा मंदिरातील। तर इकडे बघू शकता प्रसाद वगैरे सर्व ताईंना मिळाला। तर याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालेलो आहोत। तर आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये आरती पूजा खूप छान आमची झालेली आहे। याच्यानंतर घरी जाऊन मुलांना थोडंसं जेवण वगैरे बनवून देऊन जाणार आहोत एका ठिकाणी कीर्तनासाठी। एका ताईंच्या घरी कीर्तन आहे, तर आम्ही आलेलो आहोत। बघू शकता आज सगळ्यांचे उपवास आहेत, तर इथं छान असं कीर्तन सुरू आहे। ज्या ताईंनी हे कीर्तन ठेवलं होतं त्या ताई बिहारच्या होत्या। तर इकडे बघू शकता लेडीज किती छान असं गाणं वगैरे म्हणून जे शिवशंकराचं कीर्तन आहे ते इकडं गात आहेत। ज्या ह्या समोर बसलेल्या ताई आहेत खूप छान कीर्तन गातात, खूप छान गाणी येतात यांना। तर थोडंसं मी ऐकवते, बघू शकता इकडे। याच्यानंतर सर्वांनी खूप छान असा इथे कीर्तन वगैरे गाऊन कीर्तनाचा शेवट केलेला आहे। याच्यानंतर कीर्तन झाल्याच्या नंतर आरती वगैरे करून सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला। थोडंसं यांचं इकडे देवाच्या गाण्यांवरती एन्जॉय सुरू आहे। तर हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज महाशिवरात्रीचा मी शेअर केलेला आहे। तर तो कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये।